सोलापुरात राज्यस्तरीय महिला खो खो आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन 28 ते 30 मे दरम्यान सोलापुरातील नॉर्थ कोट प्रशाला मैदानावर करण्यात आले आहे। हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्यानं सोलापुरात राज्यस्तरीय महिला खो खो आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन 28 ते 30 मे दरम्यान सोलापुरातील नॉर्थकोट प्रशाला मैदानावर करण्यात आलं आहे, अशी माहिती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कबड्डी आणि खो खो राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येकी 8 संघ सहभागी होणार आहेत। तसंच दोन्ही स्पर्धांचे मिळून सुमारे 300 खेळाडू उपस्थित राहणार आहेत। कबड्डी स्पर्धा या सायंकाळच्या सत्रात होतील, तर सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खो खोचे सामने होणार आहेत। या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी प्रथम क्रमांक 51,000 रुपये स्मृतिचषक, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये स्मृतिचषक आणि तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपये स्मृतिचषक असं बक्षिसांचं स्वरूप आहे। प्रत्येक स्पर्धेसाठी 3 वैयक्तिक पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, महापौर विनायक कोंड्याल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग राहणार आहे। या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर आणि उत्सव अध्यक्ष विकी डोंबाळे यांनी केलं। यावर्षी आम्ही पहिल्यांदाच आमच्या मध्यवर्ती काढण्याचा हेतू असा आहे की या आमचं अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आम्ही सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स राज्यस्तरीय दरवर्षी आम्ही भरवणार, ह्या हिशोबानं आम्ही ही मध्यवर्ती काढलेली आहे। आणि ह्या वेळेस आम्ही महिला कबड्डीचे 8 संघ आणि खो खोचे 8 संघ असं राज्यस्तरीय मागवले। जवळजवळ 120 ते 150 खेळाडू एका कबड्डीचे, तसेच महिला खो खोचे 150 असं 300 खेळाडू, परत पंच वगैरे असं म्हणून 400 लोक म्हणजे 400 खेळाडू होतील। त्यांची राहण्याची, तिथून येण्याची ते जाण्यापर्यंत सगळं राहण्याची, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण ह्याची पूर्ण व्यवस्था आपल्या मंडळातर्फे होणार आहे। आणि त्याचं आपण प्रथम क्रमांक दीपक माशाळ यांच्या स्मरणार्थ 51,000 दोन्ही संघांना काय आणि ट्रॉफी, आणि द्वितीय क्रमांक जयप्रकाश जानकर यांच्याकडून द्वितीय 31,000 आणि ट्रॉफी असे, आणि तिसरा क्रमांक आनंद खांडेकर यांच्या स्मरणार्थ सोनू खरात यांनी दिला, आणि अंबादास गलांडे यांच्या स्मरणार्थ अमोल गलांडे यांनी दिलेला आहे। हे अशा प्रकारे आमचं नियोजन आहे। कबड्डीसाठी असणारे जे संघ आहेत ते बारामती अकॅडमी, आनंदवन संघ गंगाखेड परभणी, त्यानंतर प्रोग्रेस कबड्डी संघ सांगली, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, विश्वशांती क्रीडा मंडळ मुंबई शहर, डॉक्टर पतंगराव कदम महिला संघ पुणे, नाशिक महिला संघ नाशिक, सोलापूर महिला संघ सोलापूर असे या ठिकाणी संघ असणार आहेत। आणि ह्या संघामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी सहभाग होणार आहे। आणि प्रत्येक संघासोबत त्यांचे टीम मॅनेजमेंट, त्यांचे स्पोर्ट्स सेक्रेटरी आणि त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी राहायची केलेली आहे। त्यांची खाण्याची व्यवस्था वेगळी आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि प्रत्येक संघाला एक निरीक्षक आपण त्यांना घेऊन यायला सांगितलंय, म्हणजे महिला असल्या कारणाने त्यांच्यावरची निरीक्षक ठेवण्यासाठी आपण त्यांना एक निरीक्षक नेमायला सांगितलंय। आणि प्लस आपण आपल्या महामंडळातर्फे आपण सिक्युरिटी त्यांच्यासाठी इथं प्रोव्हाइड करतोय, म्हणजे जेणेकरून आपल्याला राहण्याच्या ठिकाणी कुठलीही दुराव्यवस्था होऊ नये याची सुद्धा काळजी आमचं महामंडळ या ठिकाणी घेत आहे। तर अशा पद्धतीचं सोलापूर शहरामध्ये प्रथमतः अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त असा भला मोठा कार्यक्रम या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी होत आहे। या पत्रकार परिषदेला नागेश खरात, अक्षय वागसे, सचिन हक्के, शंकर नरोटे, अतुल माशाळ, समर्थ मोटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।